नमस्कार सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचं आपल्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय असणार आहे मे हप्ता वाटप संदर्भात। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदा असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला मग सुरुवात करूया या व्हिडिओला आणि जाणून घेऊया मे हप्ता वाटप संदर्भात महत्त्वाची अपडेट। स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे विशेष सहाय्य योजना म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या योजनेतील क्षेत्रीय स्तरावरील अंमलबजावणीकरता महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून 4 मे रोजी एक नवीन शासन निर्णय आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन माहिती किंवा अपडेट देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 24/2/2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत। सबब 1 एप्रिल 2026 पासून ही योजना दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे राबवण्यात येत आहे। त्यानुसार शासन निर्णय दिनांक 23/3/2026 अन्वये दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग बांधवांसाठी पहा, महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय 4 मे रोजी जारी करण्यात आलेला आहे आणि हा निर्णय तुम्हाला स्पष्ट सोप्या साध्या भाषेमध्ये समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला माहीत आहे, दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे दिव्यांग व्यक्तींना देण्यात आल्यामुळे ट्रान्सफर करण्यात आल्यामुळे एप्रिल महिन्यापासून दिव्यांग बांधवांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून हप्ता वितरित केला जाणार होता, योजनेचा लाभ दिला जाणार होता आणि त्याच पद्धतीने एप्रिलचा हप्तासुद्धा लाभार्थ्यांना मिळालेला आहे। पण आता एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाचा मे हप्ता वाटप संदर्भात संबंध असणार आहे। मे महिन्यामध्ये पुन्हा एकदा सर्व लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसह दिव्यांग लाभार्थ्यांना सुद्धा मे महिन्यामध्ये दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून लाभ वितरित करण्यात येणार नाही किंवा लाभ दिला जाणार नाही, तर पूर्वीप्रमाणेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या इतर लाभार्थ्यांप्रमाणेच सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गतच आता दिव्यांग बांधवांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वळवण्यात आलेलं होतं, त्या सर्व दिव्यांग बांधवांना पूर्वीप्रमाणेच लाभ जो आहे तो दिला जाणार आहे। पर्यायी व्यवस्था उपलब्ध होऊपर्यंत हा लाभ दिला जाणार आहे। कृपया करून सर्व दिव्यांग बांधवांना ही माहिती असणं गरजेचं आहे, कारण मे महिन्याचा हप्ता दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून नाही दिला जाणार तर सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गतच हा हप्ता आता वितरित केला जाणार आहे। सगळ्यात मोठी अपडेट आहे, मे महिना हप्ता वाटप संदर्भातला निधी मंजूर झालेला आहे, शासन निर्णय आलेला आहे। आता फक्त आणि फक्त पोर्टलवरती तारीख येऊन DBT प्रोसेस होणं बाकी आहे। पहा, ही DBT प्रोसेस संदर्भात नोटिफिकेशन आज उद्यापर्यंत पडण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही। एक 10 तारखेच्या आतमध्ये मे महिन्याचा हप्ता वाटप केला जाऊ शकतो। नोटिफिकेशन येणं अपेक्षित आहे 2 ते 3 दिवसामध्ये, कारण शासन निर्णय आला आहे, त्यामुळे नोटिफिकेशन येण्यास काहीच अडचण असणार नाही। नोटिफिकेशन पडली की तात्काळ कळवण्यात येईल, त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।